भावांनो या आज तुमच्या तांगड्यात तोडून टाकतो. आज आपण ट्राय करणार आहोत माझा फेवरेट बॉडी बिल्डिंग ऍथलीट बॅक टू बॅक 7 टाइम मिस्टर ऑलिम्पिया आपले फिलित अण्णा यांचा तगडा क्वाड्रिसेप वर्कआउट. आज 100% पालख्या फिक्स. अण्णांनी मला सुरुवात करायला लावली बारबेल बॅक स्क्वॉट पासून. मी पण फुल ऑप्स मध्ये 100 किलो लोड केला, बेल्ट लावला आणि दे दनादन 12 रेपिटेशन मारले आणि शेवटच्या सेटला 110 किलोचे 10 रेपिटेशन मारून विषय संपवला. अण्णा बोलतात चल आता तुझा वन रेप मॅक्स चेक करू. खरं तर मी कधी स्वतः चेक नाही केले त्यामुळे मला तेवढा कॉन्फिडन्स नाहीये. थांबा पहिले कंबर मोकळे करून घेऊ दे, नाही तर कमरेतना 2 तुकडे व्हायचे. मी पण पहिल्यांदा 125 किलो लिफ्ट करतोय विदाउट एनी स्पॉट गाय. एनर्जी तर नक्कीच होती. 125 चे 3 रेपिटेशन मारायची, पण एकटा असल्यामुळे तेवढा कॉन्फिडन्स बिल्ड करता नाही आला. उगाच माहितीला 4 माणसं बोलवण्यापेक्षा 2 रेपिटेशन कमी मारलेलेच बरं. नेक्स्ट टाइम अजून हेवी ट्राय करू. मग अण्णा म्हणले चल आता हॅक स्क्वॉट मशीन मारायची आहे. मी म्हणलं काय घाबरतय, चला पहिलाच लोड केला 80 किलो. आईच्या गावात आज काय ऐकतच नाही. आज वेगळीच पॉवर आहे भाई आपली. आय पालख्या झाल्या. अरे भाई गप, तुला काय कळतंय? अण्णांसोबत तोरी ओव्हर ऍक्टिंग करायला लागते, नाही तर खपवतील. बोलता बोलता 3 सेट खपवले आणि अण्णांना विचारलं आता पुढचं व्हेरिएशन सांगा. अण्णा बोलतात तू 3च सेट मारलेस भाई, आपल्याला 7 सेट मारायचे. आईच्या गावात या कधी ठरला बोललो. आता ओव्हर ऍक्टिंग अजून वाढवायला लागेल भाई, नाही तर आज नक्कीच मरतय मी. कसे तरी 6 सेट संपवलं. अण्णांना म्हणलं नाही जात, पुढचा व्हेरिएशन घेतं. अण्णा बोलतात मी आलाच तरी चालेल, वेट कमी कर आणि शेवटचा सेट कम्प्लीट कर. फिलित अण्णा बेकार आहेत भाई, ओव्हर ऍक्टिंग पण काम नाही करत. आज आतापर्यंत टोटल 12 सेट झाले होते माझे. त्यात आणखीन आता अण्णा बोलताय लेग प्रेसचे हेवी 4 सेट मारायचे अजून तुला, आणि ते ढोप्यावर हात ठेवून ढकलाच्या 5 सेट गिरी अजिबात करायचं नाही. ऍथलीट आहेस, ऍथलीट सारखा वर्कआउट कर. इन्फ्लुएन्सर असेल तुझ्या बापासकडे. भाई एवढा थकायला झाला होता मला, त्यात पण 230 किलो लोड केला भेंडी. ए देवा आज वाचव रे बाबा. परत काय आता 8 दिवस लेग मारत नसतंय. तुम्हाला माहितीये 12 रेपिटेशन मारून घेतले माझ्याकडनं. 12. मला नव्हतं वाटलं 2 पण जातील. आईला 12 मारलं मी. त्यानंतर संसाराची बैलजोडी हातात धरून अण्णांनी पाठवला मला वॉकिंग लंजेस मारायला. ही ओल्ड स्कूल एक्सरसाइज एवढी बॅकर आहे ना, एवढी बॅकर आहे ना, तुम्ही बोलाल त्यापेक्षा बारबेल स्क्वॉट बरे. अरे भाई पहिल्या सेट मध्ये 32 गुल, गडी डायरेक्ट स्विच ऑफ. 5 मिनिटं आडवाच पडलेलो, कसा तरी चाचपटत उठलो भाई. त्यात पण स्वतःच्या पायावर उभा नव्हता राहता येत. थोडासा पाय मोकळा करायला निघालो तर तिच्या आईला हे अजून रिॲक्ट करायचा बाकी होता. भेंडी एवढा बेकार राग आला होता ना मला. पण आता सांगणार कोणला. मग गपगुमान आपलं वेट अनरॅक केला आणि बॅग घ्यायला निघालो. तितक्यात अण्णा म्हणतात ये भाई अजून लेग एक्सटेन्शन बाकी आहे. आधी तिच्या आईला 1 HP वर राहिलो होतो. म्हटलं घरी जायला थोडी एनर्जी राहील, ती पण काढून घेतली भेंड. भाई फुल स्टॅक मारा लावलं या माणसानी. मध्येच काय आठवलं तर बोलते चल आता सीटेड काफ रेजेस मार. अरे भाई म्हणजे आपण अजून बाकी होताच काय, जाऊ दे मारतोच आता काय, तसं पण आपल्याला काफ आता वाढवायचेच आहे. फायनली वर्कआउट संपवला आणि पंप चेक करायला आलो. मांड्या अशा टायर ट्यूब सारख्या टणटणीत फुगल्या होत्या. तिच्या आईला ते तांगड्या फ्लेक्स पण होत नव्हत्या. सेपरेशन काय घंटा दिसणार यातून, तरी पण थोडेफार दिसतायत का बघा. तुम्हाला पण 4 दिवस सुट्टी घ्यायची असेल तर हा वर्कआउट तुम्ही नक्की ट्राय करा आणि याच्यात आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलो 4 दिवस झोप काढून.